संगीत में 12 से ज्यादा सुर नहीं है, संगीत में कि संगीत में 12 से ज्यादा सुर नहीं है। नाले को है मगर समंदर को गुरूर नहीं है, नहीं है। हाँ, बुद्ध के बाद इस धरती पर मनोज राजा, अबे बाबा साहब से बढ़कर किसी का नूर नहीं है। बाबा साहब से बढ़कर किसी का नूर नहीं। क्योंकि देखिए, सबसे पहले तो मुझे इतना देखना है कि जय भीम वाले लोग कितने पीछे तक के, सभी दोनों हाथ ऊपर किए। क्या बात है, वाह काका, सभी जय भीम वाले लोग हैं। अरे सर्वांना मी एक छोटासा कलावंत म्हणून तुम्हाला विनंती करतो कि बेकार में ना इसकी उसकी पगड़ी उछालो, बेकार में ना इसकी उसकी पगड़ी उछालो और अच्छे दिन का नया इतिहास रचा लो, रचा लो। अबे खुद की जान तो कोई भी बचा सकता है मनोज राजा, अगर जीना है शान से तो पहले संविधान बचा लो। जीना है शान से तो क्या कहने, पहले संविधान बचा लो। करण की सोशल मीडिया विषय सगळे सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असतात। आजची जे जनरेशन आहे, इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह राहतात आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून जिथे जिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा अपमान केला जाते, कुठे बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या तोडल्या जातात, कुठे बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाच्या कॉन्स्टिट्यूशन संविधानाच्या प्रथा जाळल्या जातात, भारतीय संविधानाच्या विरोधात नारेबाजी दिल्या जाते की संविधान मुर्दाबाद मनुवाद जिंदाबाद, कोणी बाबासाहेबांच्या मूर्तीवर चपलीचा हार टाकते, कोणी बाबासाहेबांना अपमानित करते। अबे पण किती दिवस तुम्ही सहन करा। या बाबासाहेबांच्या लेकरांना एक छोटासा कलावंत म्हणून तुम्हाला विनंती करतो की 10 दिवस बकरी सारखं जीवन जगल्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जीवन जगा। किती मोठा स्वाभिमान आहे तुम्हाला कळेल। कारण की कुठे बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या तोडल्या जातात, या भारतातल्या सत्तेमध्ये असणारे लोक सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतात। संसद मधलं तुम्हाला भाषण तुम्हाला माहित आहे, या देशाचे गृहमंत्री कोण, मोटूलाल कोण, बोलत जा गळगळ कोण, 1500 कोणाकोणाच्या खात्यात आले, हात वरते करा, आले ना, हात वरते करणं, त्याच्यात कोणती शरम आहे? त्याच्या का बापाचा पैसा घेतो, आपल्या बापाचा पैसा, आपल्या कष्टाचा पैसा। या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी संसदेमध्ये पार्लमेंट मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विरोध केला। त्यांनी स्टेटमेंट दिलं, त्यांनी म्हटलं कि बोले इस भारत में एक नाम की बड़ी फैशन हो चुकी है, बोले आंबेडकर 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 आंबेडकर। मग त्या अमित शहाला माझं म्हणणं आहे, बघा आम्ही कोणत्या पार्टीचे विरोधक नाही, कोणत्या पक्षाचे विरोधक नाही, आम्ही कुठल्या नेत्याचा विरोधक नाही, आम्ही कुठल्या पक्षाचे विरोधक नाही, कुठल्या पार्टीचे विरोधक नाही, पण अबे जे कोणी बाबासाहेबांचा विरोध करतील त्याचा आम्ही विरोध केल्याशिवाय जरूर राहणार नाही। कारण की ही बाबासाहेबांची औलाद आहे। तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विरोध करता, ही बाबासाहेबांची औलाद आजही जिवंत आहे। जो कोणी बाबासाहेबांच्या नावाचा विरोध करत असेल, बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अपमान करत असेल, तर बाबू त्यावेळेस तर आम्ही 500 होतो, त्यावेळेस तर आम्ही 500 होतो, पण आता बेटा 25 करोड आहे। जो कोणी बाबासाहेबांच्या मूर्तीची विटंबना करेल, अबे त्याले बाबासाहेबांची लेकरं घरात घुसू कापून टाकण्याची सुद्धा ताकद ठेवतील। इतकी दमदार बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे।
अमित शाह ने स्टेटमेंट दिया कि इस भारत में एक नाम की बड़ी फैशन हो चुकी है, बोले अम्बेडकर नाम की। इतना नाम अगर बोले भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिलता। मग ते अमित शाहला म्हणणं आहे, अमित शाह अबे बाबासाहेब आंबेडकर नाव हे फॅशन नाही बे। ए अमित शाह, बाबासाहेब आंबेडकर नाव बेटा ये फॅशन नाही है, ब्रँड आहे ब्रँड। अबे बाबासाहेबाचं नाव घेतल्याशिवाय प्रधानमंत्री काही हरकत नाही, राष्ट्रपती जो कोणी असेल, मंत्री मुख्यमंत्री खासदार आमदार, अबे बाबासाहेबाचं नाव घेतल्याशिवाय साधा जिल्हा परिषद साधा ग्रामपंचायतचा सदस्य निवडून येऊ शकत नाही, एवढी ताकद बाबासाहेब आंबेडकरांमध्ये। तू काय सांगता बे बोके लालू? म्हणून तर म्हणतोय तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या कितीही मूर्त्या तोडा, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला चपलीचा हार टाका, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला शेल मारा, पण चंदनाची सरी तर लाकडं करू शकत नाही। चंदनाची सरी तर लाकडं करू शकत नाही, वाघाची बरोबरी माकडं करू शकत नाही। मनोज राजा जोपर्यंत या आकाशात चंद्र सूर्य तारे आहे, अबे तोपर्यंत बाबासाहेबाचं कुणी वाकडं करू शकत नाही। तोपर्यंत बाबासाहेबांचं या घेणे पंजा कुणी वाकडं करू शकत नाही। बाबू तुमच्या जवळ एवढा त्रास लोक देऊ बे जवळ काबून तरात देत त्रास लोक देऊ रे जवळ आले। म्हणून माझ्या मामाला विनंती करतो, मामा तुमचा एक जवळ इकडी आहे, कारण की बाबासाहेब आमचा बाप, बाबासाहेबांचे थे कोण कोण बाबासाहेब कोण लागतात रिश्त्यानं, कोण लागतं बोलाचा कळकळा कोण बापू। मग बाबासाहेब आमचा बाप, बाबासाहेबांचे ते साळे, माई आमचे कोण झाले मामा। तर मामा दुसरा जवळ इकडी आहे, सगळे जवळ बाबासाहेबाचा विरोध करू नका, कारण जो कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विरोध करतात, जो कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विटंबित करतात, त्यांना म्हणतोय क्या अबे सुन जरा मोठे बात ना तू कर झूठे। कमिटीला विनंती करतो, आपला बजेट खाली उतरण्याशिवाय जमत नाही। खाली उतरू काय चालते ना? रेडी 1 2 3 सगळे लोक दोन्ही हात वरते करा, दोन्ही हात उपर, दोन हात उपर, कॅमेरावाले फिरो वर इकडे थोडसा। ज्याचा हात खाली आहे त्याच्या तोंडाला झूम कर असा, त्याच्या चेहऱ्यावर जे पिंपल्स आले तरी चालतील आपल्याला। हाँ सगळ्यांचे हात ऊपर, ताली के साथ रेडी 1 2 3 4 जय भीम बोलो 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 जय भीम बोलो। आओ सारे मिलके सब। मी जेवढा स्टँडर्ड तर नाही, कारण की उद्या गव्हाले पाणी पेरायला गोलवासाठी जायचं आहे, कार्यक्रम झाल्यावर शेतकऱ्याची लेकरं आपण जास्त स्टँडर्ड मेंटेन नाही। आपण स्टँडर्ड फक्त या जगात फक्त एकच आहे, कोण कोण बाबासाहेब आंबेडकर। याच्या एवढं स्टँडर्ड जगात कोणीच नाही। दोन्ही हात वरता इमानदारीनं बोलिए, अरे जय भीम बोलो 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 जय भीम बोलो। आओ सारे मिलके सब। जो नाही म्हणेन त्याच्या तोंडात किडे पडतील असं बोलल्याशिवाय याच्या लक्षात येत नाही। त्या किड्याला शरम वाटेल की त्या खराब लोकांच्या तोंडात कसं पडा, कारण की किड्यावरही बाबासाहेबांचे उपकार आहेत। म्हणून हात वरता सगळ्याची इमानदारीने बोलिए, 2 3 4 जय भीम बोलो 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 जय भीम बोलो। आओ सारे मिलके सब, अरे आओ सारे मिलके सब, हे अरे आओ सारे मिलके सब। हे मी कोणाला म्हणत आहे, कोणाला म्हणत आहे? सुन जरा मोठे बात ना तू कर झूठे,
सुन जरा मोटे बात ना तू कर झूठे, बदनामी सहित नहीं भीम के ये बेटे। सुन जरा मोटे बात ना तू कर झूठे, बदनामी सहित नहीं भीम के ये बेटे। क्यों क्यों? अरे भीम ने लिखा संविधान, भीम ने लिखा संविधान साफ रहेगा। अरे भीम ने लिखा संविधान साफ रहेगा। क्या क्या ए अमित शाह, अबे भीम तो बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, बाप रहेगा, भीम तो 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 बाप रहेगा, बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, बाप रहेगा। सुन जरा मोठे अमित शहाचं स्टेटमेंट होतं, साहेब आम्ही कोणत्या नेत्याचे विरोधक नाही बाबा, बाबासाहेबांची औलाद, बाबासाहेबांना आम्हाला शांतीचा मार्ग दिला म्हणून आम्ही शांत। मग त्या अमित शहाच्या स्टेटमेंटले उत्तर देतो, क्योंकि माँ कि अमन चैन सुकून से सरोकार नहीं है, ये होना दादा। अमन चैन सुकून से सरोकार नहीं है, भारत के जनता से जिन्हें प्यार नहीं है, हाँ जिसे अंबेडकर नाम मंजूर नहीं, मनोज राजा, अबे ऐसे कुत्ते को भारत में रहने का अधिकार नहीं है। ऐसी 4 लाईन दे रहा हूं, अशी ठेवीन की कमीत कमी 10,000 तुम्ही दिलेच पाहिजे। कारण की एका आमदाराने आम्हाला मेश्राम आमदार म्हणून, खासदार साहेब आहो ना, एका आमदाराने आम्हाला 5,000 दिले होते ह्या शेअरवर। तुम्ही खासदार आहे, मोठं बजेट आहे, तर कमीत कमी 10,000 तर लागतीलच तुमच्याजवळ। क्योंकि गुरूर ने कई लोगों को चक्कर में डाल रखा है, गुरूर ने कई लोगों को चक्कर में डाल रखा है, अपने दिल में सिर्फ मलाल पार रखा है। हाँ हमसे 4 लोगों का घर नहीं संभाल सकता, मगर एक संविधान ने पूरे भारत को संभाल रखा है। बदनामी सहित नहीं भीम के बेटे, बदनामी सहित नहीं भीम के। अरे भीम ने लिखा संविधान, भीम ने लिखा संविधान साफ रहेगा। किती लोकांना वाटते बाबासाहेब बाप आहे म्हणून, जरा हात वरती करा इमानदारीनं, ताली के साथ। भीम तो बाप रहेगा, भीम तो। सगळे जण म्हणा सगळ्याची जिम्मेदारी बनते, आम्ही ठेका घेतला काय? सगळे तुम्ही खाऊ राहिले ना बाबासाहेबाच्या माता, पण जे जे लोक बाबासाहेबांना बेमान होतील, जे लोक बाबासाहेबाचं नाव घेण्यासाठी सरमतील, त्यांच्यासाठी म्हणतो, अबे काल जरी नाही आज वाटली पाहिजे, काल जरी नाही आज वाटली पाहिजे, अशी तशी नाही धरंदाज वाटली पाहिजे। रमा भीमाचे 4 लेकरं मेली तुमच्यासाठी, मग बाबासाहेबांची बेमानी करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे। झूठे बदनामी सहित नहीं भीम के ये बेटे, भीम ने लिखा संविधान साफ रहेगा। हाथ ऊपर, सभी के हाथ ऊपर, पीछे वाले जो खड़े हैं वो भी सभी ताली के साथ। रेडी 1 2 3। भीम तो बाप रहेगा, भीम तो। हा आवाज आपला बोधगयापर्यंत पोहोचला पाहिजे, महाबोधीपर्यंत पोहोचला पाहिजे। रेडी हात वर दे 1500। भीम तो बाप रहेगा, भीम तो, भीम तो बाप रहेगा, भीम
अरे भीम तो बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, 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 बाप रहेगा, भीम तो बाप नफरती सोच वालों, नफरती सोच वालों सुनो जरा गौर से, नफरती सोच वालों सुनो जरा गौर से, साफ करो दिल को तुम बोलो जरा प्यार से, अबे बाबासाहेब आंबेडकर एवढी मोठी फिलॉसॉफी आहे, तुम्ही बाबासाहेबाच्या नावाचा काय विरोध करता बे हलकटो? बाबासाहेब आंबेडकर या भारतातल्या लोकांना समजले नाही. तुम्ही काहून एवढे लेट आले? तिकडे होते, बाहेर काहून आले? टाळ्या वाजवा याच्यासाठी. समोर जागा भेटली द्यायले. कारण तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करता. अबे बाबासाहेब आंबेडकर एवढा मोठा विद्वान माणूस आहे, या जगाची अधोगती आहे की बाबासाहेब या भारतात समजले नाही. बाबासाहेब आंबेडकर विदेशामध्ये समजले. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या गेटवर कोरलेलं आहे सिम्बॉल ऑफ नॉलेज. 300 वर्षाच्या कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखा हुशार विद्यार्थी मिळाला नाही आणि मिळणार सुद्धा नाही. मिळाला नाही आणि मिळणार सुद्धा नाही. कारण की गुजरे कल का वो जीना याद दिखाई देता है. क्या कहने उस्ताद? गुजरे कल का वो जीना याद दिखाई देता है, लठा जुल्म से वो सीना दिखाई देता है. हाँ, मनोज राजा भारत के संविधान के हर एक कलम में अबे मेरे बाबा साहब का पसीना दिखाई देता है. का म्हणतो? बाबासाहेबाचा विरोध करतात. इमानदारीने हात वरत करा फक्त तुम्ही बाबासाहेबाची इमानदार औलादा. किती महिलांच्या खात्यात 1500 जमा झाले? झाले ना भाऊ? त्याच्यात कोणती शरम आहे मोठी माय? घ्यायचा काय बाबाचा पैसा आहे? आपल्याच बापाचा पैसा, आपल्याच कष्टाचा पैसा, आपला टॅक्स. या भारतासारखा तर अधोगतीवाला देश कोणता नाही राजे. ज्या पुस्तकांपासून लेकरं घडतात, विद्वान तयार होतात, त्या पुस्तकावर या भारतामध्ये टॅक्स आहे. हो, क्या बात आहे. 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले, काही हरकत नाही. पण तुम्ही याचा बरं ठीक आहे, 1500 किती महिलांना एखाद एकर वावर घेतलं, काही एखादा प्लॉट गिलेट, काही मनी डोरलं एखाद, काही मनी डोरलं. ते लई माग झाला आता. 95 रुपये, 95,000 रुपये तोळा झाला नाही. बरं तुम्ही याचा विचार केला का ज्या दिवशी तुमच्या खात्यात 1500 जमा झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी तेलाचे भाव वाढले आहे ना भाऊ? वाढले तेलाचे भाव. ज्या दिवशी तुमच्या खात्यात 1500 जमा झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी तेलाचे भाव वाढले. 1400 रुपयाचा तेलाचा पिपा आज 2500 रुपयाचा भेटून राहिला. किती? 2500. घे ना लाडकी बहीण. बर त्याला कारण आहे, तुमच्या खात्यात 1500 जमा का झाले? की विधानसभेला मताची झाली होती कळकी. विधानसभेला मताची झाली होती कळकी म्हणून बहीण झाली होती लाडकी. विधानसभेला मताची झाली होती कळकी म्हणून बहीण झाली होती लाडकी. 2014 मधला जुमलाय. चाय पे आने वाली सरकार गाय पे अटक गई. चाय पे आने वाली सरकार गाय पे अटक गई. मोदी साहब वादा किया था 15 लाख का 1500 में कैसे सिमट गई. मोदी साहब वादा किया था 15 लाख का, अबे 1500 में कैसे सिमट गई. खरं बोललं तर सख्या मायली राग येते भाऊ.
उस्ताद सर खरं बोललो तो सख्या मायली राग येते, खरं बोलता येत नहीं क्योंकि झूठ के आड़ में परदेसी उतर जाते हैं। स्वप्निल भाई क्या कहने, जब झूठ के आड़ में परदेसी उतर जाते हैं, बात तो सच्ची हो तो चेहरे भी उतर जाते हैं। मनोज राजा, आज के दौर में सच बोलना आसान नहीं, सच बोलने वाले के कपड़े भी उतर जाते हैं। बाबासाहेबांचं लेकरू आहे, खरं बोलल्याशिवाय गमत नाही। या देशाचा स्वतंत्र नागरिक हा भारताचा संविधान मला बोलण्याचा अधिकार देते। 10 दिवस बकरी सारखं जीवन जगल्यापेक्षा 1 दिवस मागासारखं जीवन जगा, म्हणून तर म्हणतोय या सरकारला, महाराष्ट्रातल्या सरकारला म्हणतो, या भारताचा, या महाराष्ट्राचा स्वतंत्र नागरिक म्हणून म्हणतो। देवेंद्र भाऊ, पवार भाऊ, शिंदे भाऊ, या 1500च्या ऐवजी आमच्या लेकराच्या शिक्षणाचा तुम्ही विचार केला असता, महागाईचा तुम्ही विचार केला असता, आमच्या समाजातले लेकरं ग्रॅज्युएशन कंप्लीट करून घरी बसले, पकोडे तोडून राहिले। कोणी पकोडा तोडून राहिलं, कोणी शेतात चाललं, शिक्षणाला काही महत्व ठेवलं नाही। तुमच्या लेकरानं मोर्चात जाव, कोणतंही काही झालं, स्वप्नील बस नका 2 मिनिट, इमर्जन्सी, काही हरकत नाही, कोणतंही काही झालं का आपले लेकरं मोर्चात, कायच्यासाठी? जय भीम, जय भीम, जय नीम, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम। अबे पण इकडे पहिले फाटली आहे ना त्याली, इकडे घरात बेसन खाऊ राहिला, बेसनावर तेल नाही त्या घरी, तिकडे मोर्चा। बरं तुमचे लेकरं मोर्चा आणि यायचे लेकरं कुठं? या देशाचे गृहमंत्री अमित शहाचं लेकरू पोरगा आयसीसीचा राष्ट्रीय अध्यक्ष, कायचा? आयसीसी राष्ट्रीय अध्यक्ष। तुमचे लेकरं जेलात गेला काही एकही नेता येत नाही। पाहना तुम्ही टीव्ही ओपन करा घरची, मी आता टीव्ही साहेब बंदच करून टाकली घरची। बायकोले म्हटलं खबरदार जर रिचार्ज मारला तर काय बोलू, म्हटलं त्या बापाची इथं मग टीव्ही जर खोलली तर टीव्हीवर फक्त आपल्याला एकच मुद्दा दिसते, हिंदू मुस्लिम, दुसरा मुद्दाच नाही। इलेक्शन आला का ह्या भारतात हल्ला झालाच पाहिजे। बिहारचं इलेक्शन येत आहे, समजून घ्या तुम्ही हुशार लोक। इलेक्शन आला का मुद्दा कोणता? हिंदू मुस्लिम। अबे पण हिंदू मुस्लिमचं भांडणच नाही ना बेमानो। माझ्या पार्टीत पाहिना तुम्ही, मुसलमानी आहे साहेबाज अली, इकडे सचिन धनदार आहे ओबीसी साहेब, यायचं कधी भांडण होत नाही। सोबतच एका ताटात जेवतात, गाडीतही सोबत बसतात, म्हणजे सगळं काही करतात, बाकी काय काय करत असतील मला माहित नाही, अलग बात आहे। पण यायचं कधी भांडण झालं नाही। हे लोकांचे हरामखोर आपल्याला सांगतात हिंदू, बोलत जा हिंदू मुस्लिम। अबे वो मुस्लिम दोस्त है, दोस्ती में उभरता है, वो मुस्लिम दोस्त है, दोस्ती में उभरता है, मोहब्बत के आईने में संवरता है। हाँ, ये बाबा साहब आम्बेडकर के संविधान का कमाल है सारा। मैं आदाब करूं तो वो जय भीम करता है। मैं मेरे भाई के लिए 4 लाइन दे रहा हूं। चाहने वालों की तकदीर बड़ी होती है, हर मुलाकात जुदाई की घड़ी होती है। वक्त मिल जाए तो रिश्तों की किताबें पढ़ना, वक्त मिल जाए तो रिश्तों की किताबें पढ़ना। क्या दोस्ती खून के रिश्तों से बड़ी होती है, दोस्ती खून के रिश्तों से बड़ी होती है, खून के रिश्तों से बड़ी होती है, दोस्ती खून के रिश्तों से बड़ी होती है, खून के रिश्तों से बड़ी होती है, दोस्ती खून के रिश्तों से बड़ी होती है, दोस्ती खून के रिश्तों से बड़ी होती है, दोस्ती खून के रिश्तों से बड़ी होती है। त्यातली खालची नोट जर आलीस तर फारच चांगलं वाटलं असतं। दोस्ती खून के रिश्तों से बड़ी होती है, खून के रिश्तों से बड़ी होती है, दोस्ती खून के रिश्तों से बड़ी होती है, दोस्ती खून के रिश्तों से बड़ी होती है। क्योंकि आहा
हे नफरती सोच वालो सुनो जरा गौर से, साफ करो दिल को तुम बोलो जरा प्यार से। बेटा अबे अगर नहीं अरे अगर नहीं सुधरे तो लात पड़ेगा। लातों के भूत बातों से नहीं मानते, बरोबर है ना। अगर नहीं सुधरे तो लात पड़ेगा। क्या क्या अरे भीम तो बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, बाप रहेगा। खासदार साहेबांचे मनापासून आभार मानतो। जो शब्द काढला 10,000 द्या म्हणून 10,000ची भेट त्यांच्याकडून मिळाली, जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा त्यांचं। 10,000 रुपये देऊन गेले, थांबले असते तर आणखी 10,000 काढलेच असते, पण काही हरकत नहीं, बाकी समाजाकडून घेतो मी। क्योंकि दूसरा मांगता के आंबेडकर नाम, स्वप्निल भाई, आंबेडकर नाम लेना नहीं है ये फैशन, आंबेडकर नाम लेना नहीं है ये फैशन, पहचान ज्ञान की है भीम जी का भाषण। तुम्हाला विनंती आहे, आता एक नवीन ट्रेंडिंग निघालं साहेब, उस्ताद एक ट्रेंडिंग असं निघालं, आजकाल ज्या ज्या लेकरांचे लग्न झाले, ज्यांना 2-2, 4-4, 3-3 वर्षाचं लेकरू आहे, कॅलेंडर आहे, मुलगा किंवा मुलगी आहे, त्याची माय त्याच्या लेकराजवळ मोबाईल देऊन देते। खरी गोष्ट आहे ना भाऊ? काय कारण काय? मोबाईल देतात लेकराच्या हाती, लेकरू लढती म्हणून है ना, लेकरू लढते म्हणून देता ना तुम्ही लेकराच्या हाती मोबाईल, हे कारण नाही स्वप्नील भाऊ। लेकरू रडते म्हणून त्याची माय त्याच्या हाती मोबाईल देत नाही। मोबाईल का देते की हिने पवित्र रिश्ता पाहायचा असतो। सास भी कभी बहू थी, दिया और बत्ती, भाभी जी घर पे है ना। आता किती वेळ विचारशी, त्याच्या हाती मोबाईल देऊन देते। अहो माय, बरं तुम्ही लेकराच्या हाती मोबाईल दिला का लेकर त्याच्यामध्ये काय पाहिजे, काय पाहिजे स्वप्नील भाऊ? टिंगे 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 टिंगे। मग लेकराईनं त्याच्यावर जवाई, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साऊंड आमचे जवाई यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा। फार उत्कृष्ट साऊंड जवाई, बाबासाहेबांच्या चळवळीची विचारधारेची शपथ सांगतो। 2 महिने कंटिन्यू कार्यक्रम झाले पण असा साऊंड नाही भेटला। जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा जवयांचं, क्या बात आहे। टिंगे टिंगे लेकरानं मोबाईलवर टिंगे टिंगे पाहिलं, मग लेकरू 22, 23, 25, 26 वर्षाचं झालं का मग म्हणते परशा अडचीली घेऊन पयाला, अडची परशा सोबत पाहिली। अहो माय, त्याचं कारण हे आहे ना, आपल्या समाजातल्या महिलांना विनंती करतो की आपल्या समाजातल्या महिलांनी, मुलींनी आपल्या लेकराला जवळ घेऊन बसवलं पाहिजे आणि त्याच्या हातून भारतीय संविधान वाचन करून घेतलं पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की बेटा, घेतो तो श्वास आणि खातो तो घास हा फक्त बाबासाहेबांच्या पुण्यामुळे रे। मी तुझी आई नाही, मी तुझी ओरिजिनल आई नाही, मी तुझा ओरिजिनल बाप नाही। तुझा जर कोणी बाप असेल तर तो बाप म्हणजे विश्ववंदनीय परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुझा बाप आहे, ज्यानं संपूर्ण आयुष्य या समाजासाठी रक्ताचं पाणी करत राहिला। व माय, कारण गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी, समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी, मनोज राजा सारखा बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नी मुलात रमला असता तर तुमच्यानं माया कमरेचा फळा सुटला नसता कधी।
समाजाची प्रगती ताई अशी होणार नाही. आपल्या समाजातल्या लेकरांना लोकांना माझी विनंती आहे, आता बऱ्याचशा मुलांचे लग्न असतील, ज्या मुलीचं लग्न असतं तिच्या रिश्तेदाराला माझी विनंती आहे, ऐर देतो, ऐर देता ना, ऐर लग्न असलं तर कोणी अंधन देते, कोणी फ्रीज देते, कोणी एसी देते, कोणी कूलर देते. काऊन देता? कारण काय? तो पोरगा काय घरचा भिकार चोडाय का? त्याची घरी खायची सोय नाही काय? त्याला अंधोनी द्या, त्याला पोरगी द्या, ठेका घेतला काय? त्या अन्नाच्या ऐवजी समाजातल्या लोकांना विनंती करतो, ऑन द स्पॉट ह्या स्टेजवरून विनंती करतो, ज्या मुलीचं लग्न असेल तिच्या रिश्तेदाराला विनंती करतो की अन्नाच्या ऐवजी जितक्या रुपयाचं तुम्ही अन्न घेता तितके रुपये तर ज्या पोरीचं लग्न आहे तिच्या खात्यात तर पैसे टाकले, तिच्या नावानं तिच्या खात्यात जितक्या रुपयाचं अन्न घेता तितके पैसे जर तिच्या खात्यात टाकले तर भविष्यात तिच्या लेकराच्या शिक्षणासाठी तोच पैसा कामी येऊ शकते. अन्नाला काय चाटणार आहे काय? असं होऊ नये. कदाचित तिच्या नवऱ्याला जर काही झालं तर तोच पैसा तिच्या लेकराच्या परिवाराच्या कामी येऊ शकते, अन्नाला कामी येऊ शकणार नाही. आपल्याला आपली बाबासाहेबांची चळवळ समोर घेऊन जायचं आहे. कारण की महिलांनी गेम बसवला, 1500 रुपयात बटन बरोबर दाबली, मशीन मध्ये घोडा आहे, पण गेलं कुकडे काही समजलं नाही, बटन तो यही बरोबर दाबली. लेकिन बड़े अफसोस के साथ ये बात कहनी पड़ती है, खलल शानो शौकत में जहनी पड़ती है. मावलियानो, मनोज राजा सूरत नहीं सिरत देकर वोट कर, क्योंकि तेरे एक वोट की सजा संविधान को सहनी पड़ती है. तुम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलू देसाल? जोरात मला बदलू देसाल काय? खरं बोललो तो चिमटे लागते, राग येते, पण सच बोलने वाले जुबान पे क्यों ताले हैं? सच बोलने वाले जुबान पे क्यों ताले हैं? भीम समंदर है बाकी नदी, जोरात, भीम समंदर है बाकी नदी नाले है. अबे आओ मनुवादियों, ए जातिवादियों, आओ मनुवादियों, देखो इन दीवानों को, आओ मनुवादियों, देखो इन दीवानों को. क्या इतनी गर्मी होते हुए भी ये जितने बैठे सारे जय भीम वाले हैं, बैठे सारे जय भीम वाले हैं. पाणी येणार नाही. पाणी जर आलं ना तर कमिटी वाले जोडून पैसे डबल लगे, येणारच नाही पाणी. भारलं म्या साधा महाराज अवघड आहे स्वप्नील भाऊ. खरं बोललो भाऊ, माझंही लग्न झालं पण काय पत्रिक देऊ शकलो नाही हो. विघ्ने साहेब, दादा, उस्ताद, पत्रिक नाही देऊ शकलो. आपलाही गेम लॉकडाऊन मध्ये बसून गेला. अच्छा हो गया. सासरा PS आहे स्वप्नील भाऊ, एकटीच पोरगी आहे, पुरी मालमत्ता इकडेच आहे, त्यामुळेच आम्ही इकडे आहोत. सध्या स्वप्नील भाऊ 2 करोड भेटले. काय करू एवढा मोठा पैसा? सोनं नाणं होतं अंगावरती काढून ठेवलं, बायको घालून देत नाही, गया कापील म्हणते एखादा कोणी. कारण सोन्यासारखं जीवन म्हणून टाकलं बाबासाहेबांच्या मुलीमुळे. स्वप्नील भाई की नाही जोरदार ताली पाहिजे. काय बाबा सांभाळून घेजो स्वप्नील भाई. लग्न झालं स्वप्नील भाऊ, 2 मुली आहे. पहिली मुलगी आणि दुसरी मुलगी झाली. मोठी मुलगी 4 वर्षाची आणि दुसरी मुलगी 2 वर्षाची आहे. बस आता जास्त करू नका, पुष्कळ झाले 2. ज्यादा मत खेळू दादा. काय त्याला बंदी आहे ना का? भविष्यात जर उभं राहायचा चान्स भेटला तर तिसरं झाला तर जमत नाही ना गेम. खबरदार. 2 मुली आहे. घरी कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती आला की माझी मुलगी त्याला जय शिवराय जय भीम करते. भी तसं पड, जसं पेराल तसं उगवेल. क्योंकि
भारताचे मशहूर शायर, बॉलीवुड शायर प्रणय जी सतलज लिखता कि सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया। प्रणय सतलज मैंने पूछा तब लिख दिया, मैंने पूछा उससे कि भारत का बाप कौन है, तो मेरे बेटी ने कागज पर बाबा साहब लिख दिया। छोटी तारीफ करत नाही, माझे अंकल, माझे गुरु, मी एकदम हाफ चड्डीवर होतो त्यावेळेस माझे विजू काका होते तबल्यावाले। माया काकानं आम्हाला घडवलं, सागर मी, मला उठून काकानं, मी सुरुवात होती स्वप्नील भाऊ, सुषमा काकू आणि मनोज काकाचा सामना होता साहेब। मी बघतो आपल्याला तर काही ते राग रागिनी आलापचारी काही येत नाही, कारण की काय कास्तकाराची लेकरं, फवारा मारायला जावं लागते, निंदायला जावं लागते वावरा। तर मग विजू काकानं मला उठून त्यावेळेस 500 रुपये दिले होते आणि आशीर्वाद दिला होता डोक्यावर देऊन, ज्या बोले बेटा तेरा बहुत नाम हो जाएगा। माझ्या काकाचा मुलगा माझा भाऊ उभा आहे दादा थोडसा, विदेशामध्ये 7 देशामध्ये तबला वाजवायला गेला, बाबासाहेबांचे पुण्यमुळे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा माझ्या भावाचं। विजू काकाचा मुलगा आहे, फार उत्कृष्ट तबला वाजवते, तो पण म्हणतोय ज्यादा वक्त नहीं लूंगा, क्योंकि अंबेडकर नाम लेना नहीं है ये फैशन, पहचान ज्ञान की है भीम जी का भाषण। अंबेडकर नाम लेना नहीं है ये फैशन, पहचान ज्ञान की है भीम जी का भाषण। क्यों क्यों जुबा पे भीम का नाम अपने आप आएगा, जुबा पे भीम का नाम अपने आप आएगा। क्या क्या भीम तो बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, बाप रहेगा, भीम तो बाप या गीताचे कवी विद्याधन पुण्यावरून लिहितात के पढ़े लिखे विद्याधन भाई, स्वप्निल भाई तवज्जो के, ये था वो जमाना जिसकी याद आती है, एक था वो जमाना जिसकी याद आती है, शर्म के मारे गर्दन ये झुकी जाती है। कोई दरवाजे पर ना हमको आने देते थे, कोई दरवाजे पर ना हमको आने देते थे, हमारे हाथ का पानी तक ना पीते थे, पानी तक ना पीते थे, हमारे हाथ का पानी तक ना पीते। यहाँ तलक पढ़ना लिखना था मना हमको, स्कूल में पाव रखना था भी गुनाह हमको। फिर कहा किसको तालिबात दर्द दिखलाते हैं, फिर कहा किसको तालिबात दर्द दिखलाते हैं, कौन सुनता हमारी आज हम कहा जाते, हमारी आज हम कहा जाते, कौन सुनता हमारी आज हम कहा जाते, हमारी आज हम कहा जाते। मगर भगवान बनकर भीम हमारे आ गए, हे निडी देऊन टाक नाही तेच काय करतो तू, ते लाली चांगली वाटू राहिली रे, बरं ते नंतर देतो काय जय भीम। कारण कौन सुनता हमारी आज हम कहा जाते, मगर भगवान बनकर भीम हम आ गए। हमें हर जुल्म तले आंधियों से छुड़वाए, हमारे वास्ते स्कूल और कॉलेज खुलवाए, हमारे वास्ते स्कूल और कॉलेज खुलवाए। क्या हर एक गरीब को स्कॉलरशिप भी दिलवाए, मगर
लेकिन तू ऐसे जिंदगी पे मर ही जाना अच्छा। अब इंसान तो वही है जिसका ईमान सच्चा है। हे बाबासाहेबाची औलाद शिकलेली औलाद आहे, शिकले सवरले लोक आहेत बाबासाहेबांची लेकरा। किती लोक शिकले जरा हात वरते करा। सगळे शिकलेले आहे, थकले। स्वप्नील भाऊ गरमीच लय उरली, एका हाती पंखा एक हात वरते, काय करणार नाही ते। कारण तरी लोक म्हणतात साहेब की बाबासाहेबांना काय केलं म्हणते। अबे शंभळ्या तोंडाचे डोंबळे काही पोट्टे चिल्लर चाललेर पोट्टे बाबासाहेबांच्या नावाची रील्स बनवतात। साहेब आम्हाला 2 रुपये किलो चावलसाठी आरक्षण नाही पाहिजे, कारण म्हणे घोड्याच्या शर्तीत कधी समोर चालले। अबे शंभळ्या तोंडाचे डोंबळ्या तोंडाचे। मी एवढ्या खालच्या भाषेत बोलतो ना, मला काही फरक नाही पडत, एवढ्या खालच्या भाषेत बोलतो। याली अक्कल नाही। अबे बाबासाहेब कुठं, डोंबळ्या तू कुठं? तू पाहायला लेका नाकातल्या मेकळ्या खाय, तू या लायकी आहे काय बे बाबासाहेबांवर बोलण्याची? ताई याले लेखाच्या याच्या पॅन्डाचा थिगही नाही सुधारला नाही ह्या म्हणते साहेब। पर याले बेअक्कलाली एवढी अक्कल नाही, बाबासाहेबाच्या विषयी बोलणं म्हणजे आकाशावर थुकल्यासारखं आहे उस्ताद, आकाशावर थुकल्यासारखं आहे। याली एवढी अक्कल नाही, ह्या आकाशावर थुकराला तोच बेडका त्याच्या तोंडावर बोलू राहिला। याले शंभळ्या तोंडाच्या याले डोंबळ्याले एवढी तर अक्कल नाही, तो रील्स बनवला साहेब आम्हाला 2 रुपये किलो चावलसाठी आरक्षण नाही पाहिजे। अबे कधी ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला त्यावेळेस कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबासाहेबांच्या घरी जातात। कशासाठी? माझ्या ओबीसी समाजासाठी बाबासाहेबांनी या भारतीय संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद करावी यासाठी जातात। बाबासाहेब त्यांचं स्वागत करतात। त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणतात साहेब या स्वागत आहे, मी या भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला, हा थोडा तुम्ही चाळा, मी थोडं बाहेरून येतो। काही वेळासाठी बाबासाहेब बाहेर देतात। तिकून आल्यानंतर बाबासाहेबांना डॉक्टर पंजाबराव देशमुख रडताना दिसतात। बाबासाहेब त्यांना म्हणतात साहेब काही माझं चुकलं का? माझं काही चुकलं असेल तर मला सांगा, मी या भारतीय संविधानाच्या मसुदामध्ये काहीतरी दुरुस्ती करतो। त्यावेळेस डॉक्टर पंजाबराव देशमुख रडता रडता बाबासाहेब म्हणतात बाबासाहेब मी माझ्या ज्या समाजाच्या आरक्षणाची तरतूद तुम्ही या भारतीय संविधानामध्ये करावी हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो होतो। पण बाबासाहेब तुम्ही किती महान आहात, मी सांगण्याच्या अगोदरच तुम्ही भारतीय संविधानामध्ये माझ्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाची तरतूद केली, तुम्ही किती महान आहात। डॉक्टर पंजाबराव देशमुख रडतात कि है चांद सूरज जब तक ताबिंदा रहेंगे, है चांद सूरज जब तक ताबिंदा रहेंगे तब तक ये मनुवादी शर्मिंदा रहेंगे, लेकिन मनोज राजा इतना ध्यान में रखना अबे संविधान रहेगा तो हम जिंदा रहेंगे। म्हणून त्या कमी शिकलेल्या पोट्ट्याला म्हणतो बाबू पहिले भारतीय संविधान वाच। बाबासाहेबांना 2 रुपये किलो चावलसाठी संविधान लिहिलं काय? लिहिलं काय नाही ना। मग अशा शंभळ्या सामळ्या पोट्ट्यांना म्हणतोय पर प्रणय जी सतलज लिहितात, पर निकल जाए तो दुश्मनों को छाटते हैं, पर निकल जाए तो मेरे भाई के लिए जोरदार ताली बजा दो प्रणय भाई के लिए। समाजाचा एक गरीब कुटुंबातला मुलगा आज बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे बॉलिवूड मध्ये गेला, जोरदार टाळ्या वाजवा। प्रणय सतलज लिहितात पर निकल जाए तो दुश्मनों को छाटते हैं और बाबा साहब की बात सपने में भी ना बांटते हैं। अबे 2 रुपए किलो चावल तो छोड़ो सतलज जी, हम भोजन दान में भी बासमती चावल बांटते हैं। पढ़े लिखे विद्याधन पण ते वरते बसलेल्या पोट्ट्यांना म्हणतो क्या बात है यार, जोरदार ताळ्या वाजवा ते वरते बसले त्यांच्यासाठी, आपलेच लेकर आहे। लेकिन बेटा क्यों मरते हो एक लड़की के लिए? कौन है तो धरा तेले? क्यों मरते हो एक लड़की के लिए? 2 गज कपड़ा भी नहीं मिलेगा तेरे कफन के लिए। काय बोलून राहिले? क्यों मरते हो एक लड़की के लिए? 2 गज कपड़ा भी नहीं मिलेगा तेरे कफन के लिए। मरना है तो मर बाबा साहब के मिशन के खातिर, तुझे ये लड़की अभी देगी दुपट्टा फाड़ के तेरे कफन के लिए।
असं कसं म्हाताऱ्या लोकांना लक्षात घ्या जाग्यावरही गेम बसवला तर चालते गर्दीच तेवढी उठताच येत नाही विघ्नेश साहेब म्हाताऱ्या पुट्याला लोट घेऊ नको ना मावशी मोठी माय कारण पढ़े लिखे विद्याधन भीम के ये बच्चे सच झूठ जानने में नहीं रहे कच्चे पढ़े लिखे विद्याधन भीम के ये बच्चे सच झूठ जानने में नहीं रहे कच्चे क्यों 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 ये जय भीमाला ये जय भीमाला ये जय भीमाला झूठ के खिलाफ रहेगा अरे ये जय भीमाला झूठ के खिलाफ रहेगा क्या भीम तो बाप ताली भीम तो बाप अरे भीम तो बाप रहेगा भीम तो तुमचा आवाज नाही येऊ राहिला जेवण नाही केलं काय तुम्ही काय राजा विघ्नेश साहेब एका इकडे चावलचा बघून उठून द्यायला पाहिजे होतं बासमती आहे ना ज्याला भूक लागली ते जाऊ शकतात सध्याच नाही एंडिंग सकाळी 6 वाजता जेवण आहे 2 कापले ना सगळ्यासाठी मांडे रस आंब्याचा रस वांग्याची भाजी तर नाही ना देठ आपल्याला ते पाहिजे हलके देठ चलणार नाही हाँ हाथ ऊपर सभी लोग ईमानदारी से भीम तो बाप रहेगा भीम तो बाप रहेगा भीम तो बाप रहेगा भीम तो जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय टीपू सुलतान जय शिवराय